नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला करूया आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता वाढ, महत्त्वाचे अपडेट. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कुठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत पुढील प्रमाणे गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असे खास सूत्राकडून सांगण्यात आले आहे. पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबत घोषणा होऊ शकते. सरकार वर्षभरात दोनदा महागाई भत्ता वाढत असते. जानेवारी आणि जून महिन्यात महागाई भत्ता दरवर्षी वाढवला जातो. दरम्यान जानेवारीमध्ये वाढणारा महागाई भत्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. होळी आणि दिवाळी अशा दोन कालावधीत महागाई भत्त्यात वाढ होत असते. 2025 मध्ये महागाई भत्त्यांची वाढ 28 मार्च 2025 रोजी झाली होती. दरम्यान या वर्षी 2026 मध्ये महागाई भत्ता मार्च किंवा एप्रिलच्या सुरुवातीला किंवा मार्च एंडिंगला हा शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो आणि घोषणा होऊ शकते आणि म्हणूनच मार्च किंवा एप्रिलच्या सुरुवातीला घोषणा केली जाईल. महागाई भत्त्यात वाढ ही 1 जानेवारी 2026 पासून लागू असणार आहे. कर्मचारी व निवृत्तीधारकांना 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी रक्कम मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचा सध्याचा महागाई भत्ता 58% दराने मिळत आहे. AICPI-IW च्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 2% वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वरून 60% होणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढीमुळे जर तुमची सॅलरी 18,000 रुपये असेल तर 2% वाढ झाली असता 28,800 रुपये मिळू शकतात. महागाई भत्ता 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. महागाई भत्ता वाढ उशिरा झाली तर 2 ते 3 महिन्याची थकबाकी रक्कम कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार आहे. महागाई भत्ता महत्त्वाचा असणार आहे कारण 7व्या वेतन आयोग संपल्यानंतर हा पहिलाच महागाई भत्ता असणार आहे. म्हणजे नवीन वेतन आयोग 8वा येण्याच्या अगोदरचा पहिला हा DA वाढ असणार, महागाई भत्ता वाढ असणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्याची वाढ करून शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचे बोलले जात आहे. 2% वाढीचा प्रस्ताव तयार आहे. फक्त त्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी बाकी आहे. म्हणूनच ही बातमी DA हाईक आहे करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.